लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संजय गणेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले। पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले व नामफलकाचे अनावरण केले। तसेच जिल्हा परिषद परिसरातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले। जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची उंची 14 फूट असून तो कांस्य धातूपासून तयार करण्यात आला आहे। पुतळ्याचे वजन 900 किलो असून 3451.56 चौरस मीटर क्षेत्रफळात हा स्मारक परिसर विकसित करण्यात आला आहे। परिसरात सुशोभीकरण आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। पुतळ्याची निर्मिती शिल्पकार विजय बोंदर आणि अंबादास पायघण यांनी केली आहे। कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। सगीर मोमीन, लातूर जिल्हा प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.